विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नाशिक अंबडतील कृष्णा उद्योग कंपनीमधून चोरण्यात आलेल्या तांब्याच्या प्लास्टिक जॉब प्रकरणी अंबड पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले। फिर्यादी राजेंद्र पवार यांच्या कृष्णा कंपनीमधून चोरट्यांनी कुंपण तोडून तांब्याचे जॉब चोरले होते। याबाबत उपनिरीक्षक संदीप पवार यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सूर्यभान जयस्वाल वय 21 राहणार घरकुल चिंचोडे मूळचा उत्तर प्रदेश आणि त्याच्या 2 साथीदारांना ताब्यात घेतले। उपनिरीक्षक उत्तम सोनोने यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने तोमाल भंगार बाजारात जमीर मुल्ला अब्दुल्ला खान याला विकल्याचे कळाल्याने त्याला देखील ताब्यात घेण्यात आले। जमीरने हा माल भंगार व्यावसायिक शिवसिंग देवसिंग राठोडला विकल्याचे सांगितले। त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले तर राठोडकडे सिन्नर येथील SSRP कंपनीत राजेंद्र चितडे याला विकल्याचे सांगितले। त्यालाही ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी संपूर्ण तांबे येथे असलेल्या भट्टीत वितळलेल्या असल्याची माहिती दिली। चोरी गेलेल्या 2,56,000 रुपये किमतीच्या तांब्या 6 पोलिसांनी एकूण 3 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। चितोडे याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले। सहाय्यक पोलीस उपयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, श्रीकांत निंबाडकर, नंदन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पाडण्यात आली। प्रतिनिधी समाधान शिंदे यांच्या रिपोर्टनुसार कृष्ण उद्योग कंपनी प्लांट येथे दिनांक 2/5/2022 3/5/2022 दरम्यान तांबे आणि सिल्वर प्लेटिंगचे जॉब यांची चोरी झाल्यावरून अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 199/2022 कलम 461 380 प्रमाणे दाखल करण्यात आलेलं होतं। त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान अंबड पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच त्यांच्या DB टीम यांना यांच्या गोपनीय माहितीवरून त्यांनी या गुन्ह्याच्या तपासामध्ये एकूण 7 आरोपी हे निष्पन्न केलेले आहे। त्यापैकी 6 आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून 2,65,000 जो मुद्देमाल आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। तर या कारवाई दरम्यान आणि तपासादरम्यान सदरच्या गुन्ह्यामध्ये भादवी कलम 411 तसेच महाराष्ट्र पोलीस कलम 126 आणि 127 हा देखील वाढ करण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्यासंदर्भातचा पुढचा तपास चालू आहे। सर यात काही थोडी सक्रिय गुन्ह्याचा तपास सध्याला चालू आहे, तर शक्यता तर नाकारता येत नाही, पण तपासादरम्यान तसं काही निष्पन्न झालं तर पुढची कारवाई करण्यात येईल।